Hello students, once again welcome in RCS High School Subhash Nagar in the 10th standard class. Students, today we are going to learn our next chapter, and that is 1.4 Be Smart. Students, don't take the meaning of smart of the dictionary. विद्यार्थी मित्रांनो, डिक्शनरीमध्ये स्मार्टचा अर्थ जो दिलेला आहे तो इथं अर्थ घेऊ नका. तर स्मार्ट म्हणजे नेमकं काय? आपल्याला स्मार्ट बनायचं आहे. बी स्मार्ट म्हणजे स्मार्ट बना, म्हणजे कशा अर्थानं स्मार्ट बना सांगितलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. सो स्टुडंट्स, ओपन युअर बुक. देर इज पेज नंबर 22. देर इज आवर लेसन. Open your books and see what is given. Be smart. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them. A desire, a dream, a vision. See, champions. What is the meaning of champion? Champion means successful person. विजेता, यशस्वी लोक. जो विजेता असतो तो विजेता जिममध्ये तयार होत नाही. जिम्नॅशियम, व्यायामशाळेत तयार होत नाहीत विजेते लोक, यशस्वी लोक. मग त्यांच्याकडे काय लागतं बघा? अ डिझायर, ड्रीम अँड व्हिजन. तर जे यशस्वी लोक आहेत, ज्यांना यश मिळतं, तर त्या लोकांच्याकडे डिझायर असतं. डिझायर, राईट द मिनिंग ऑफ डिझायर, तीव्र इच्छा. ड्रीम मीन्स स्वप्न, ध्येय. अँड व्हिजन दूरदृष्टी. हे 3 गुण जर झाले तर आपण यशस्वी बनू शकू. कुठले 3 गुण आहेत बघा? डिझायर, ड्रीम अँड व्हिजन. दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. बघा, त्याचबरोबर आणखी काय लागेल? स्किल आणि विल पण लागेल. स्किल म्हणजे कौशल्य, आणि विल म्हणजे इच्छा, एखादं काम करण्याची इच्छा. हे सगळं जर असेल आपल्याकडे तर आपण सक्सेसफुल होऊ शकू, आपण चॅम्पियन बनू शकू. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. सी, सक्सेसफुल प्रोफेशनल्स व्यावसायिक, जे यशस्वी व्यावसायिक आहेत, दे थ्राईव्ह. राईट द मिनिंग ऑफ थ्राईव्ह. थ्राईव्ह मीन्स भरभराट होणे. त्यांची भरभराट झाली याच गुणांच्यामुळं. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सगळ्यांच्याकडे टॅलेंट आहेच. टॅलेंट, राईट द मिनिंग ऑफ टॅलेंट, गुणवत्ता. आपल्या सगळ्यांच्याकडे गुणवत्ता आहेच. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. या टॅलेंटचा वापर करून जर आपण गोल निश्चित केलं आपल्या जीवनामध्ये, गोल, राईट द मिनिंग ऑफ गोल, ध्येय. जर ध्येय निश्चित केलं, टार्गेट आपल्या डोळ्यासमोर जर आपण निश्चित केलं, तर आपणही सक्सेसफुल होऊ. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. सी, आणि आपण हे गोल अचीव करू शकू. अचीव प्राप्त करणे, प्राप्त करू शकू. इफ वी डू नॉट टेक द ॲक्शन टू अचीव देम. जर आपण ॲक्शन काय केली नाही, ॲक्शन कृती, ते गोल प्राप्त करण्यासाठी जर काय आपण हालचालच केली नाही, तर आपण हे गोल्स प्राप्त करू शकणार नाही. त्यामुळं आपण हालचाल केली पाहिजे, ॲक्शन केली पाहिजे. ॲक्शन हा आणखीन एक इथं महत्त्वाचा गुण दिसून येतो, हे आपल्यामध्ये पाहिजे. तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये काही गुड क्वालिटीज कुठल्या पाहिजेत सक्सेसफुल होण्यासाठी सांगितलेलं आहे. सेकंड पॅरेग्राफ, सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल असेट्स. सी, आता पहिली गोष्ट, सेटिंग गोल, ध्येय निश्चित करण्यासाठी कोणकोणते ॲसेट्स लागतात बघा. ॲसेट्स, राईट डाऊन. ॲसेट्स, गुण विशेष कुठले लागतात बघा? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. बघा, सेन्स जाणीव. ओरिजिनॅलिटी, ओरिजिनल,
ओरिजिनॅलिटी, खरेपणाची जाणीव. अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. आणि स्टेपिंग स्टोन, स्टेपिंग पाऊल टाकणे, आणि पाऊल टाकणे टू इल्युमिनेट, इल्युमिनेट राईट डाऊन, इल्युमिनेट प्रकाशित करणे. आपण जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गावरती पाऊल टाकणं, या दोन गोष्टी जर आपण केल्या तर आपण आपलं गोल साध्य करू शकतो. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ, परस्युईंग देम एक्नॉलेज अ बेटर फ्युचर सिच्युएशन, फर्दर सिच्युएशन. आणि अशा पद्धतीने आपण जर ॲट द हेल्म ऑफ, राईट डाऊन, ॲट द गोल, पुट वन ॲट द हेल्म ऑफ द लाईफ, आणि अशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये जर गोल आपण जर ठरवू शकलो, साध्य काय आहे हे जर आपण ठरवू शकलो ॲट द हेल्म ऑफ, तर ते गोल आपल्या जीवनाचा ताबा घेतं. ध्येयानं आपण पछाडून जातो. दे हेल्प टू स्टीर, राईट डाऊन, स्टीर, स्टीर मीन्स वाहून घेणे, वाहून जाणे. आणि आपण मग त्या ध्येयाच्या प्रती स्वतःला वाहून घेतो. अगदी तहान भूक हरपून आपण त्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करू लागतो. रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. म्हणजे एखाद्या प्रवाहाबरोबर आपण वाहून न जाता आपण त्या ध्येयाच्या प्रती तहान भूक विसरून कार्य करू लागतो. म्हणजे मनापासून कार्य करू लागतो जर गोल आपण निश्चित केलं तर. थर्ड पॅरेग्राफ. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. गोल सेट करणं हे काहींना इझी वाटतं, परंतु काही लोकांना ते चॅलेंजिंग पण वाटतं. चॅलेंजिंग, आव्हानात्मक, अवघड वाटतं. आता का अवघड वाटतं बघा. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. अशा लोकांना हे अवघड का वाटतं, तर फिअर ऑफ फेल्युअर, फिअर, फिअर म्हणजे भीती, फेल्युअर, फेल म्हणजे आपल्याला अपयश मिळेल की काय, या भीतीनं ते ग्रासलेले असतात आणि म्हणून त्यांना आपलं ध्येय निश्चित करणं जमत नाही. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. आणि अशा पद्धतीने जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर जे एक्सपर्ट लोक आहेत, एक्सपर्ट तज्ज्ञ लोक जे आहेत, विचारवंत, त्यांनी 5 स्टेप अप्रोच मांडलेला आहे. त्यांनी 5 टप्पे दिलेले आहेत सक्सेसफुल होण्याचे. आता हे 5 टप्पे कुठले आहेत बघा. 5 स्टेप अप्रोच कुठला आहे बघा. स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. आता हे स्मार्ट हा जो शब्द आहे त्या स्मार्ट शब्द कसा तयार झालेला सांगितलेला आहे बघा. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक. स्टँडचा पहिलं जे आहे लेटर यस, यस फॉर स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे निश्चित, निश्चित ध्येय आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. मेजरेबल, मेजरेबल, राईट, मेजरेबल, मापदंड, योग्य तो मापदंड आपण घालून दिला पाहिजे. त्यानंतर आहे अचिवेबल, साध्य करता येण्यासारखं ध्येय आपल्यासमोर असलं पाहिजे. रियालिस्टिक, रियालिस्टिक वास्तववादी असलं पाहिजे. आणि टाईम बाउंड, आणि आपण जे ध्येय निवडतो त्याला टाईम पाहिजे, टाईम बाउंड. टाईम बाउंड, वेळबद्ध, वेळेत बांधलं गेलं पाहिजे त्या ध्येयाला, त्याला टाईम लिमिट आपण दिलं पाहिजे, टाईम बाउंड. हे सगळं जर असेल तर त्याला आपण म्हणतो स्मार्ट अप्रोच. सी, स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. राईट डाऊन रुब्रिक, रुब्रिक. स्मार्ट गोलचे काही रुब्रिक्स आहेत. रुब्रिक्स, गाईडलाईन्स, काही मार्गदर्शक तत्त्व आहेत या स्मार्ट अप्रोचचे बघा. फर्स्ट स्पेसिफिक. आता स्पेसिफिकचं बघूया. स्पेसिफिक म्हणजे निश्चित. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. द मोर स्पेसिफिक द गोल, द मोर रिफाईन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. काय सांगितलेलं आहे बघा. तुम्ही तुमचं गोल जे आहे ते स्पेसिफिक करा. स्पेसिफिक म्हणजे एक निश्चित असं ठरवा. एक निश्चित गोल आपल्यासमोर ठरवा, ध्येय निश्चित करा. आणि जेवढं तुम्ही स्पेसिफिक ठरवाल
तेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकाल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 10th स्टँडर्डमध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, 80% 90% मिळवायचे आहेत, असं एक ध्येय निश्चित करा. आणि हे ध्येय निश्चित जर केलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं ते अचीव करू लागाल. अचीव इथं आहे बघा, अचीवमेंट, अचीव प्राप्त करणे, तर तुम्हाला ते प्राप्त होईल. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स, आणि मग त्यासाठी तुम्ही पॅरामीटर्सही निश्चित करू शकाल, पॅरामीटर्स मापदंड. अँड वर्क टुवर्ड्स द गोल, आणि तुमच्या त्या गोलच्या दिशेने तुम्ही वर्क करू लागाल. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. बघा, आपण घर बांधत असताना आपण पहिल्यांदा आपली कॅपॅसिटी बघतो. कॅपॅसिटी आपल्याजवळ काय आहे, क्षमता, आपल्याजवळ काय काय साधनं आहेत बघतो. अँड हाऊ लाँग, आणि किती वेळ हे चालेल का, याचा विचार करतो. त्या पद्धतीनं आपलं गोलसुद्धा निश्चित करताना आपण ही कॅपॅसिटी बघितली पाहिजे आपली, आणि टाईम घालून दिला पाहिजे त्या गोलला. सी सेकंड, मेजरेबल. सेकंड अप्रोच, मेजरेबल. मेजरेबल मीन्स मापदंड असलेला. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. बघा, मेजरेबलमध्ये आपण काय करणार आहे तर क्वांटिफाय करणार आहे. क्वांटिफाय मोजमाप करणार आहे. कशाचं, आपण जे केलेल्या कामाचं. आपण गोल साध्य करत असताना आपण जे काय केलेलं आहे त्याचं मापन करणार आहे. धिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. आणि अशा पद्धतीने आपण काही मानकं समोर ठेवणार आहे. बेंचमार्क इथे दिला आहे बघा मिनिंग. बेंचमार्क मीन्स स्टँडर्ड्स बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड, जज्ड. मापदंड, मापक, त्याचं आपण मापन केलं पाहिजे थ्रू आउट द गोल, इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. कुठले एरियाज आपल्याला इम्प्रूव्ह करायचे आहेत, सुधारणा करायची आहे कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये, तर ते आपण शोधलं पाहिजे या मेजरेबल या अप्रोचमध्ये. व्हाईल प्लेईंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. बघा, एक्झाम्पल दिलेलं आहे इथं. ड्युरिंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन. फुटबॉल खेळत असताना प्रत्येक प्लेयरचा रोल काय आहे आणि त्याची पोझिशन कुठं असणार आहे हे आपण ठरवत असतो. बघा, कोणताही गेम खेळत असताना, सांघिक खेळ खेळत असताना प्रत्येकाचा काय रोल आहे, काय भूमिका आहे हे आपण ठरवत असतो. त्या पद्धतीनं आपण आपला गोल काय आणि आपली भूमिका काय पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. देन थर्ड अप्रोच अँड दॅट इज अचिवेबल. साध्य करता येण्यासारखं आता काय काय बघा. त्यासाठी काय करूया, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कंप्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. See, setting goals that can be completed in the designated period of time. आपण जे गोल सेट केलेले आहेत ते एका ठराविक काळामध्ये आपण ते साध्य करू शकतो. डेझिग्नेटेड, राईट डाऊन, डेझिग्नेटेड नियुक्त केलेलं जो कार्य वेळ असतो. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला 10th पास व्हायचं आहे तर आपल्यासमोर डेझिग्नेटेड पिरियड आहे, नियुक्त केलेला काळ आहे आपल्यासमोर 1 वर्ष. 1 वर्षामध्ये आपल्याला हे साध्य करायचं असतं. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करियर. आणि अशा पद्धतीनं मग आपण हे सेट केल्यानंतर मग आपण आपल्या करिअरच्या दिशेनं प्रयत्न करू लागतो, ते डिफाईन करू लागतो. त्या दृष्टीनं आपण बचावात्मक पवित्रा घेतो, कधी आपण आक्रमक होऊन अभ्यास करतो आणि अशा पद्धतीनं आपल्या गोलच्या दिशेनं आपण जाऊ लागतो. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. ॲज अ स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट और प्राईम मिनिस्टर बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. बघा, आपण विद्यार्थी दशेत असताना आपण काय लगेच प्रेसिडेंट, राष्ट्रपती किंवा प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान नाही बनू शकणार, परंतु त्या दिशेनं आपण काय करू लागतो, होप टू रीच. आपल्या मनामध्ये आपण आशा बाळगू शकतो की आपण बनायचं आहे आपल्याला ते,
आणि त्या दिशेने वाटचालही करू शकतो. लगेच बनू शकेल का आपण आपल्या विद्यार्थी दशेत? नाही, त्याला काहीतरी टाईम जावा लागेल. अशा पद्धतीनं आपल्या मनामध्ये आपण आशा तर ठेवू शकतो. देन नंबर 4, रिअलिस्टिक, वास्तववादी. वास्तवतेचं भान ठेवून काय करणं आवश्यक आहे बघा. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विथ इन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाईज. सी, यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे? करंट स्किल आपल्याकडे काय आहे, चालू. करंट म्हणजे सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे काय स्किल कौशल्य. चालू स्थितीमध्ये आपल्याकडे कोणती कौशल्य आहेत आणि कोणत्या एरियामध्ये आपण एक्सपर्ट आहे. एक्सपर्ट, तज्ज्ञ. कोणता एरिया आपल्याला सोपा जातो, कोणत्या विषयामध्ये आपण तज्ज्ञ आहोत. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक टाईम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. आणि इथं सांगितलेलं आहे बघा, अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईममध्ये आपण असं एक्सपर्ट नाही बनू शकणार. हे अनरिअलिस्टिक आहे, हे वास्तवतेला धरून नाही. त्यासाठी आपल्याला टाईम द्यावाच लागेल. टाईम दिल्यानंतरच आपण एक्सपर्ट बनणार, तज्ज्ञ बनणार एखाद्या विषयात. लगेच पी हळद आणि हो गोरी असं होईल का? नाही होणार. त्यासाठी वेळ जायला लागणार, तर आपण एक्सपर्ट होणार. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. आणि अशा पद्धतीने आपण काही ठिकाणी डिफेन्सिव्ह राहिलं पाहिजे. डिफेन्सिव्ह बचावात्मक, आणि काही ठिकाणी नॉट ॲग्रेसिव्ह. ॲग्रेसिव्ह पण होऊन चालणार नाही काही ठिकाणी, ॲग्रेसिव्ह आक्रमक. द गोल परहॅप्स टेक रिअलिझम. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द एबिलिटी टू ॲडहिअर टू दॅट पिक्चर. आणि अशा पद्धतीनं आपल्या मनामध्ये आपला गोल सतत समोर असला पाहिजे. अँड ॲबिलिटी टू ॲडहेअर. ॲडहेअर, राईट डाऊन. ॲडहेअर मीन्स इथं दिला आहे बघा, बाइंड. ॲडहेअर, बाइंड, बांधणे. आणि या सगळ्या गोष्टींना एकत्रित बांधण्याचं ॲबिलिटी, क्षमता आपल्यामध्ये पाहिजे. नंबर 5, टाईम बाउंड. 5th अप्रोच बघा, टाईम बाउंड. टाईम बाउंड एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इनक्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. सी, आता टाईम बाउंड का निश्चित करा सांगितलेला आहे? वेळेत बसवा आपला गोल. आपल्या गोलसाठी एक वेळ निश्चित करा असं का म्हटलेलं आहे? तर त्यामुळे काय होतं? हेल्प टू इनक्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. त्यामुळं आपल्या गोलच्या प्रती आपण फोकस करू शकतो. फोकस लक्ष केंद्रित करू शकतो. आणि अकाउंटेबिलिटी राहते. अकाउंटेबिलिटी, जबाबदारीची जाणीव राहते आपल्यामध्ये. आपल्या मनाशी आपण ठरवतो की हे काम करणं आवश्यक आहे. जबाबदारीची जाणीव निर्माण होते. आणि फोकस, आणि त्या ध्येयाच्या दिशेनं आपण फोकस करू लागतो. मी मगाशी सांगितलं तुम्हाला 10वीमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, तर आपण फोकस करू लागतो अभ्यासावरती. आणि जबाबदारी निर्माण होते आपल्यात, हे आपल्याला करायचंच आहे. जबाबदारीची जाणीव निर्माण होते. तेच इथं सांगितलेलं आहे, फोकस अँड अकाउंटेबिलिटी. टू रिड्यूस वेट, एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेव्हर बिकम्स अ रिॲलिटी. सी, आपल्याला वेट लॉस करायचं आहे. वेट म्हणजे वजन. रिड्यूस, कमी करणे. वजन कमी करायचं असेल तर विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड. कन्सिस्टंट इथं दिला बघा मिनिंग, स्टेडी, अविरतपणे. तर त्यासाठी अविरतपणे आपण काम केलं पाहिजे. टाईम बाउंड ॲक्शन आपण केली पाहिजे, कार्य केलं पाहिजे, तर ते शक्य होईल. केवळ आपल्या मनामध्ये धरून वेट लॉस करायचं आहे असं म्हणून 1 महिना आपण असंच बसलो तर होईल का वेट लॉस? नाही. तर त्याच्यासाठी ॲक्शन घ्यावी लागेल आपल्याला. इट मे बी एक्सपर्टाईज, तर त्यासाठी मग एक्झरसाईज करावा लागेल तुम्हाला. एक्झरसाईज, व्यायाम करावा लागेल. डाएट, आहार, जो आहार सांगितलेला आहे तो आहार घ्यावा लागेल. स्ट्रेस फ्री थॉट्स, आपलं मन स्ट्रेस फ्री ठेवावं लागेल. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन. हे सगळं आपल्याला याची प्रॅक्टिस करावी लागेल आणि इम्प्लिमेंट करावं लागेल. अंमलबजावणी करावी लागेल त्याची
विदाऊट हेजिटेशन, न अडखळता, न थांबता, डाऊट, कोणताही डाऊट न ठेवता, ऑर इनडिफरन्स, इनडिफरन्स दुर्लक्ष करून चालणार नाही त्याच्याकडे, बट विदिन अ डेडलाईन, परंतु हे सगळं आपल्याला करावं लागेल विथिन अ डेडलाईन ठरवून दिलेल्या तारखेच्या आत हे सगळं करावं लागेल. त्याला म्हणतो आपण डेडलाईन, टाईम बाउंड. हे सगळे प्रयत्न आपल्याला करावे लागतील, परंतु टाईमकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागेल. वेळेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे सगळं सांगितलेलं आहे. नाव सी, व्हिजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. अशा पद्धतीनं सक्सेसफुल होण्यासाठी हेही आवश्यक आहेच. व्हिजन आवश्यक आहे. व्हिजन म्हणजे दूरदृष्टी, विश इच्छा, इंटेन्शन तीव्र इच्छा, अँड ड्रीम्स स्वप्न, हे सुद्धा सगळं गरजेचं आहे. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. In order to get there, however, we need to bring life images. बघा, हे सगळं करताना आपल्याला लाईफ इमेजेस, आपल्या जीवनामध्ये जे आयडियल पर्सन्स आहेत ते सुद्धा आपल्याला लागतील. डाऊन टू अर्थ म्हणजे हे सगळं करताना आपल्याला माणुसकीही सोडायची नाही. अँड प्लान टू एक्झिक्यूट, आणि हे सगळं आपण एक्झिक्यूट केलं पाहिजे. एक्झिक्यूट टू कॅरी आऊट, अंमलात आणलं पाहिजे आपल्या ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज, प्लान, ॲक्शन प्लान. आपल्या ह्या सगळे प्लान जे आहेत, योजना, ह्या सगळ्या अंमलात आणल्या पाहिजेत. दे क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. आणि अशा पद्धतीनं आपल्याजवळ असणारी एनर्जी जर आपण ठेवली चांगल्या पद्धतीनं आणि कार्य करू लागलो तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगलाच मिळणार. रिझल्ट म्हणजे निकाल हा आपल्याला चांगलाच मिळेल. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डू नॉट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. रायटर म्हणतो की आपलं हे लाईफ म्हणजे काय आहे? लाईफ म्हणजे एक ट्रम्पेट आहे. लाईफची तुलना ट्रम्पेटशी केलेली आहे. ट्रम्पेट एक वाद्य आहे, ट्रम्पेट. इफ वी डू नॉट पुट एनिथिंग इन, त्या ट्रम्पेटमध्ये जोपर्यंत आपण फुंकर घालत नाही तोपर्यंत आवाज येत नाही बाहेर. त्या पद्धतीनं लाईफचं पण आहे. लाईफमध्ये पण जर आपण काहीच केलं नाही, आपण निवांत बसलो तर आउटपुट काहीच मिळणार नाही, आपण यशस्वी होऊ शकणार नाही. ते एक्झाम्पल देऊन सांगितलेलं आहे. आपली जी पिपाणी असते ट्रम्पेट, त्यामध्ये फुंकर घातल्याशिवाय आवाज येतो का बघा? नाही. तसंच आहे लाईफचं पण. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. आता शेवटच्या पॅरेग्राफमध्ये रायटर म्हणतो की सक्सेस हे काय आहे तर वॉक इन द डार्क, अंधारामध्ये चालणं आहे यश मिळवणं म्हणजे. फाइंडिंग द राईट फुटिंग, त्यासाठी तुम्हाला राईट फुटिंग, एक चांगला पाया निर्माण करावा लागेल. प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स, सगळे स्किल्सवरती तुम्ही मास्टरिंग मिळवली पाहिजे. सगळ्या कौशल्यांवर प्रभुत्व मिळवलं पाहिजे, प्रभुत्व मिळवलं पाहिजे. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, ऑल डिपेंड ऑन हाऊ टू अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. आणि ॲप्रोचिंग करायला सुरू केलं पाहिजे तुम्ही, वाटचाल करायला सुरू केली पाहिजे. अँड टॅकल द प्रॉब्लेम, आणि प्रॉब्लेम्स जे येतील त्याला टॅकल तुम्ही केलं पाहिजे. टॅकल तोंड देणे, प्रॉब्लेम्स हाताळले पाहिजेत. ज्या अडचणी येतील त्याच्यावरती तुम्ही मात केली पाहिजे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विथआउट अ क्रॅक. आणि अशा पद्धतीने जर आपलं फुटिंग चांगला असेल, पाया मजबूत असेल, तर आपण नेक्स्ट स्टेप्स अगदी सहज घेऊ शकू आणि आपण कोणतंही प्रॉब्लेम नक्कीच क्रॅक करू शकू. प्रॉब्लेम सोडवणे, समस्येचे सोडवू शकू. कोणत्याही समस्येमध्ये आपण यशस्वी होऊ शकू. अशा पद्धतीचा हा लेसन आहे. वी फिनिश्ड इट. नाव देर आर सम मार्जिन क्वेश्चन्स. सॉल्व दोज क्वेश्चन्स. इथं काही मार्जिन क्वेश्चन्स दिसतात बघा, ते सोडवा. इथं आहे, व्हॉट डू सम पीपल फाइंड सेटिंग गोल्स अ चॅलेंज. काही लोकांना ते गोल सेटिंग करणं हे चॅलेंजिंग का वाटतं, हे आव्हानात्मक का वाटतं. तिथंच बघायचं, पुढं पॅरेग्राफमध्ये आन्सर असतं, शोधा आणि लिहा. देन देर इज अनदर क्वेश्चन,
हाऊ डज क्वांटिफाईंग गोल्स हेल्प अस. गोल क्वांटिफाय करणं, गोलचं मापदंड करणं हे कसं का उपयोगी आहे सांगायचं. पॅरेग्राफमध्ये आहे पुढे पेज नंबर 23वर बघा. व्हॉट फॅक्टर इज अनरियल व्हाईल सेटिंग गोल्स. गोल सेटिंग करताना कुठले फॅक्टर्स अनरियल आहेत, वास्तवाला धरून नाहीत, ते सांगायचे. कुठल्या क्वालिटीज अवास्तववादी आहेत सांगायचं, सत्याला धरून नाहीत. पॅरेग्राफमध्ये आलेलं आहे. देन व्हॉट आर द एफर्ट्स टुवर्ड्स सक्सेस कम्पेअर्ड बाय. सक्सेससाठी कोणते एफर्ट्स सांगितलेले आहेत, का, कोणत्या. व्हॉट आर द एफर्ट्स टुवर्ड्स सक्सेस कम्पेअर्ड. सी, ते आन्सर शोधा, तिथंच आहे पुढं. देन देर इज इंग्लिश वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉपची ॲक्टिव्हिटी बघा. कंपोनंट्स ऑफ सक्सेस. सक्सेस मिळवण्याची कंपोनंट्स कुठले कुठले घटक आहेत, सक्सेससाठी काय काय कारणीभूत आहे ते इथं या वेबमध्ये लिहायचं. कंप्लीट करा लिहून. त्यानंतर आहे एक्झाम्पल्स. पिक आउट द एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स इथं लिहायची. गोल शूड बी अचिवेबल. अ टाईम लिमिट शूड बी सेट टू अचीव गोल्स. याची एक्झाम्पल्स त्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेली आहेत. ती एक्झाम्पल्स इथं लिहा. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स आहे, हे फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करा. देन देर इज डूज अँड डोंट्स. त्यानंतर आपल्याला इथं डूज आणि डोंट्सची एक ॲक्टिव्हिटी आहे. डूज आणि डोंट्स. डूज म्हणजे हे करा आणि डोंट्स म्हणजे हे करू नका. फॉर डिलिव्हरिंग स्पीच. स्पीच देताना, भाषण करताना काय करावं आणि काय करू नये याचं इथं एक्झाम्पल्स दिलेत बघा. तुम्ही आणखी इथं ॲड करा. बघा, भाषण करताना टॉक स्लोली, हळूवार बोला. एम्पसाइज कीवर्ड्स, जे महत्त्वाचे शब्द आहेत त्याच्यावर जोर द्या बोलत असताना. असं आणखी इथं काय काय येईल ते लिहा. डोंट्समध्ये दिलेलं आहे डोंट मंबल, फुटफुटू नका भाषण करताना. डोंट लुक अप डाऊन, वर खाली बघू नका. मग आणखी अशी काय काय फॅक्टर्स आहेत ते तुम्हाला सुचतील तसे लिहा. पुढं कंप्लीट करा तो टेबल. लाईक दीज इतर ॲक्टिव्हिटी सगळ्या कंप्लीट करा आणि आपल्या वहीमध्ये हे सर्व इंग्लिश वर्कशॉप आणि इतर ॲक्टिव्हिटीज लिहून ठेवा. ओके, वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.